नमस्कार. स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे रविवार, तर माझी आज सुट्टी आहे म्हणून मी आज तुमच्यासाठी शॉपिंगचा कोणताही व्हिडिओ घेऊन नाही आली. तर आज माझ्या किचनमध्ये काय बनणार आहे संडे असल्यामुळे. तर चला पाहूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन हिट करा, त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर संडे असला तर मच्छीचा दिवस असतो किंवा मटण असतं किंवा चिकन असतं, असे 3 ऑप्शन असतात. तर आज आणलेली आहे मच्छी. तर मच्छी बनवायची आहे तर त्यासाठी मी पहिला तयारी करून घेते. तर लसूण घेतलेला आहे मी, थोडंसं अद्रक घेतलेला आहे आणि कोथिंबीर, मिरची. जर मिरची तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वापरा, जर तुम्हाला नसेल हवी असेल तर तुम्ही ही स्किप करू शकता. मी स्पर्शला पण मच्छी भरवते त्यामुळे मी यामध्ये मिरची नाही ॲड करत. तुम्हाला ॲड करायची असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर हे मिक्सरला बारीक करून घेतलं ना तर काय होतं, एकजीव होऊन जातं आणि जे आपली मच्छी आहे त्याला व्यवस्थित लावता येतं. तर हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. त्यामुळे मी बारीक करण्यासाठी थोडंसं सुरीने एकदम बारीक चिरलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थितरित्या हे बारीक होणार आहे. तर हे मी मच्छी घेतली होती, कोलंबी आहे, त्यानंतर तार मासा आहे. तर तार मासा पण आम्ही कधी कधी घेतो. त्यानंतर आम्ही पोपट मासा आहे तो घेतो, म्हणजे ज्यामध्ये काटे कमी असतात अशीच मच्छी शक्यतो घरी आणते, कारण स्पर्शला बिना काट्याचीच मच्छी आवडते. तर थोडीशी मी फ्राय करणार आहे आणि थोड्याशा याचा रस्सा बनवणार आहे. तर अगोदर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी अद्रक लसूणची जी पेस्ट केली होती ती चांगल्या यामध्ये लावून घेणार आहे. तर यामध्ये मी थोडीशी घेतलेली आहे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट. त्यानंतर गरजेनुसार हळद घेतलेली आहे. तुम्ही जशी मच्छीची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही हळद वापरू शकतात. आणि त्यानंतर मी आगरी मसाला घेतलेला आहे. तर यामध्ये गरम मसाला असतोच, आम्ही जो वर्षभराचा मसाला बनवतो त्यामध्ये गरम मसाला असतो. तरीसुद्धा मी किचन किंग मसाला आहे तो मच्छीमध्ये, भाजीमध्ये किंवा इतर जे घरी बनवते त्यामध्ये वापरते. तर किचन किंग मसाल्यांमध्ये एव्हरेस्टचा किचन किंग मसाला येतो, त्यानंतर MDHचा येतो. खूप साऱ्या ब्रँडचा किचन किंग मसाला तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळेल, त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर मी वापरलेला जो किचन किंग मसाला आहे तो एव्हरेस्टचा आहे. आणि त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. आणि मी पाण्यात अखंड जे कोकम असतात ते भिजवून ठेवले होते, त्यामुळे कोकमाचं जे पाणी आहे ते मिक्स करण्यासाठी मी वापरणार आहे आणि उरलेलं जे कोकम आहे ते रश्श्यामध्ये वापरणार आहे. तर हे चांगलं एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे मच्छी आहे त्याला जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते लागलं पाहिजे, म्हणजे जी मच्छीची वरची स्किन असते ते व्यवस्थितरित्या याला मसाला लागला पाहिजे आणि मसाला मुरला पाहिजे. तर मी 5 मिनटं तरी असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर फ्राय करायला घेणार आहे. तुम्ही कसं बनवता नक्की मला कमेंट करून सांगा. तुमची पण जी पण पद्धत आहे ती मी नक्कीच ट्राय करून पाहेन. जर माझ्या मुलाला किंवा मुलांना आवडलं तर नक्कीच मी ट्राय करेन. तर नक्कीच मला कमेंट करा की तुम्ही कोणत्या पद्धतीने मच्छी बनवता. तर हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आपण तवा तापून घेणार आहोत. तवा आणि तेल चांगल्यारित्या तापून घ्यायचं आहे, त्यामुळे मच्छी जी आहे ती व्यवस्थितरित्या शिजून जाईल आणि चिकटणार नाही तव्याला. तर तवा गरम करून घेणार आहोत. त्यानंतर तेल ॲड करून त्यामध्ये आपण छानरित्या फ्राय करून घेणार आहोत. तर मी रवा घेतलेला आहे, एकदम बारीक रवा आहे माझ्याकडे. तुमच्याकडे मीडियम आकाराचा रवा असेल तोही तुम्ही वापरू शकता. तर हा ग्रिल पॅन आहे, मी डीमार्टमधून खरेदी केला होता. याची प्राईज 200 ते 300 रुपयापर्यंत आहे. मला ॲक्युरेट प्राईज याची आठवण नाही, कारण मी खूप दिवसापूर्वी सँडविचसाठी हा ग्रिल पॅन घेतला होता. तर त्याप्रमाणे तुम्ही कोणताही तवा वापरू शकता, पण हा तवा खूप बेस्ट आहे, कारण याला कोणताच आपण पदार्थ बनवला त्याचा स्मेल येत नाही. तर हे आपण फ्राय करून घेणार आहोत. तर रव्याचं कोटिंग जे आहे ते आपण छानरित्या केलं तर जो मच्छीचा वरची साईड असते ती कुरकुरीत होते आणि मच्छी ही बारीक गॅसवर आपल्याला शिजवायची आहे, त्यामुळे रवा जो आहे तो करपणार नाही.
तर तुम्हाला मध्ये मध्ये स्पर्शचा आवाज ऐकू येत असेल, कारण मी जेवण करत असताना तो मध्ये मध्ये येतच असतो किंवा आवाज करतच असतो, तर तुम्हाला स्पर्शचा आवाज ऐकूच येईल मध्ये मध्ये. तर हे मी फ्राय करून घेणार आहे पॅनमध्ये आणि लो फ्लेमवर फ्राय करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो तवा आहे मी डीमार्टमधून खरेदी केला होता. 250 ते 300 पर्यंत याची प्राईज असेल. पण याचं बेनिफिट काय आहे की आपण कोणतीही वस्तू यामध्ये बनवली तर याचा स्मेल 1 वॉश नंतर निघून जातो आणि स्मेल तव्याला येत नाही. काही तवे असे असतात की त्यांना स्मेल राहतो. आपण जी वस्तू बनवतो त्याचा कलर किंवा स्मेल, मसाल्याचा कलर त्या तव्याला चिटकतो आणि खूप वॉश केल्यानंतरसुद्धा तो स्मेल जात नाही. तर हा मी सँडविचसाठी पण यूज करते. हा जो पॅन आहे, हा जो तवा आहे तो सँडविचसाठी, ग्रिल सँडविचसाठी पण मी यूज करते. खूप इझी पडतं आणि म्हणजे सँडविच पॅन आहे त्यापेक्षा सँडविच मेकरपेक्षा हा सँडविच पॅन खूप बेटर पडतो आणि गॅसवर खूप छानरित्या सँडविच बनला जातो. तर हा मी मच्छी फ्रायसाठी किंवा इतर गोष्टीसाठी पण वापरते आणि नॉनस्टिक आहे आणि चिटकत पण नाही. तर तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडत असेल तर डीमार्टमधून तुम्ही खरेदी करू शकता. इतर ठिकाणी पण मिळतो, पण ब्रँडच्यानुसार किंवा क्वालिटीनुसार तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी मिळतील. तर डीमार्टच्या भांड्यांची क्वालिटी तुम्हाला माहीतच आहे, खूप छान आहे. तर मी नेहमी डीमार्टमधून भांडी खरेदी करते. जर मला एखाद्या ठिकाणी भांडी आवडली तर तिथून पण मी खरेदी करते, पण जेवढी गरजेची असतील तेवढीच भांडी मी खरेदी करते. पण बाकी इतर असं खूप सारा पसारा नाही करत. तर आपल्याला मोजकीच लागणारी भांडी नेहमी खरेदी करावी. तर हे फ्राय करून झालेलं होतं एका साईडने, तर आपल्याला टर्न करायचं आहे. तर एक आपल्याला टर्न करायचं आहे. त्यानंतर दुसरी साईड पण लो फ्लेमवरच आपल्याला शिजवून घ्यायची आहे. एका साईडने शिजवून झाल्यानंतर दुसरी साईड ही शिजली तर ऑलमोस्ट आपले जे मच्छी आहे ती तयार झालेली असते, शिजलेली असते. तर एका साईडने लो फ्लेमवर तुम्ही शिजवून घ्याल तर रवा जो आहे तो करपणार नाही आणि करपला तर करपलेचा वास खूप वेगळा येतो आणि टेस्ट वेगळी होऊन जाते. म्हणून शक्यतो सुरुवातीला गॅस फास्ट करावा, तेल चांगलं कडक तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस जो आहे जेव्हा आपण मच्छी फ्राय करतो तेव्हा लो फ्लेमवर करून घ्यायची आहे. तर एका साईडला माझा जो मच्छी फ्राय करायचं काम होतं ते झालेलं होतं. तर मी 3 बर्नरचा गॅस वापरते, त्यामुळे माझं जेवण आहे ते अवघ्या 15 ते 20 मिनटात होऊन जातं. तर एका साईडला मी कुकर लावला होता भाताचा आणि मीडियमचा जो गॅस आहे तिथे मच्छी फ्राय करायला ठेवली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि एका साईडला मी रस्सा करायला घेतला. तर मी अद्रक लसूणची पेस्ट जास्तच केली होती तर तीच वापरणार आहे, उरलेली अर्धी मी मच्छी फ्राय करण्यासाठी वापरली. तर हीच आपल्याला वापरायची आहे. त्यानंतर यामध्ये टोमॅटो पण शिजवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला टोमॅटो शिजवायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट ही रश्शामध्ये ॲड करू शकता, पण मच्छीचा ज्या लसूण आहे त्यामध्ये आपण टोमॅटो शिजवला तर लसूण करपतही नाही टोमॅटोमुळे आणि टोमॅटो पण छानरित्या तेलात शिजला जातो आणि छानपैकी मुरतोही. तर मी नेहमी असंच करते. जेव्हा मी मच्छीसाठी लसूण शिजवत असते, लसूण अद्रकची पेस्ट, त्यानंतर टोमॅटो पण मी यामध्ये शिजवते. तर यामध्ये मी थोडीशी कोलंबी ॲड केली होती का रस्सा पुरणार नाही असं मला अंदाज आला होता. तर मी कोलंबी पण आणली होती, तर ती मी थोडीशी यामध्ये ॲड करणार आहे. आणि थोडासा तार मासा जो आहे मी साईडला करून ठेवला होता, ज्यामध्ये मोठा मधला काटा असतो त्या भागाचा मी रस्सा करणार होते. तर यामध्ये मी अद्रक लसूण आणि टोमॅटो शिजवून झाल्यानंतर मसाले ॲड करणार आहे. तर यामध्ये मी हळद वापरणार आहे आणि आपला आगरी मसाला वापरणार आहे आणि त्यानंतर यामध्ये किचन किंग मसाला आहे. मी सांगितल्याप्रमाणे मी किचन किंग मसाला सगळ्या गोष्टीमध्ये वापरते. जर किचन किंग मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही चिकन मसाला पण वापरू शकता. चिकन मसाल्याची पण टेस्ट खूप छान येते. पण काही लोक विचार करतात की चिकन मसाला भाजीमध्ये कसा वापरायचा. तर मसाला हा मसालाच असतो, असं नाही की चिकन मसाल्यामध्ये चिकन असतं. गरम मसाला सारखाच असतो ॲज इट इज, फक्त
प्रत्येकाचा स्मेल खूप वेगवेगळा असतो. तर किचन किंग मसाला आपण शक्यतो सगळ्या गोष्टीमध्ये वापरू शकतो. तर म्हणून मी किचन किंग मसाला एव्हरेस्टचा आणलेला आहे, डीमार्टमधूनच आणलेला आहे. कारण डीमार्टमध्ये प्रत्येक वस्तूवर आपल्याला 2% डिस्काउंट मिळतं. तर काही गोष्टींवर खूप सारं डिस्काउंट पण असतं, पण डीमार्टमध्ये प्रत्येक वस्तूवर ठरलेलं आहे की 2% डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे. तर अशा प्रकारे मसाले ॲड केल्यानंतर मी जी मच्छी धुवून ठेवली होती ते यामध्ये मिक्स करणार आहे. आणि मला जेवढा रस्सा हवा आहे त्याप्रमाणे मी यामध्ये कोमट पाणी केलेलं आहे ते ॲड करणार आहे. तर पाणी कसं ॲड करायचं आहे, तर थोडं थोडं करून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. कारण आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आणि पाणी ॲड करताना शक्यतो थोडं थोडंच करून ॲड करत जावा. आणि मच्छी जी आहे ती कमीत कमीच मिक्स करायची आहे, त्यामुळे तुकडे होणार नाही मच्छीचे. तर मी यामध्ये हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी यावर झाकण ठेवणार आहे आणि अवघ्या 5 ते 10 मिनटात आपला रस्सा जो आहे तो तयार होऊन जाईल. तर माझा रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे ऑलमोस्ट. तर यामध्ये मला कोथिंबीर पण ॲड करायची होती आणि मी जो कोकमचं पाणी केलं होतं त्यामध्ये अखंड कोकम होतं, तर हे मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि गरजेनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला शिजवायचं आहे. शक्यतो कढई जी आहे ती लागणार नाही, रस्सा हा आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणून कमी गॅसवरच लो फ्लेमवर आपल्याला शिजवायचं आहे. त्यानंतर यामध्ये शिजल्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आहे. तर कोथिंबीर मी ॲड केलेली आहे. तर ऑलमोस्ट माझं जेवण कमीत कमी 15 ते 20 मिनटात तयार झालेलं आहे. तर एका साईडला कुकर लावला होता, भातही तयार झाला. मी भाकरी केल्या नाही आज, कारण मला ऑलरेडी खूप सारं काम होतं, मच्छी वगैरे साफ करायची होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन हिट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.